महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्र गांधारी यांचे काय झाले? हिंदू धर्म संस्कृती यामध्ये महाभारताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महाभारत हे महाकाव्यच नसून हिंदू धर्मातील एक प्रमुख ग्रंथ मानला जातो. 18 दिवस महाभारताचे युद्ध सुरू होते. धर्म आणि अधर्म या तत्वावर हे युद्ध लढले गेले. अनेकांना युद्धात प्राण गमवावे लागले. महाभारतातील अनेक व्यक्ती अशा आहेत त्यांच्याबद्दल अद्यापही जास्त माहिती उपलब्ध नाही. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात तुंबळ युद्ध होऊन पांडवांचा विजय झाला. याच युद्धात श्रीकृष्णाच्या मुखातून कालीतील अशा भगवद्गीतेचा जन्म झाला. गीता तत्वाचे अनेक दाखले आजही देता येतात. कौरवांचा मृत्यू युद्धात झाला. पांडवांनी महाप्रस्थान केले. भीष्माचार्यांनी शरशैवेवर देह ठेवला. मात्र पांडव, माता कुंती, धृतराष्ट्र, गांधारी, संजय यांचे काय झाले त्यांचा मागोवा घेऊया. महाभारताचे युद्ध हे घनघोर होते. यामध्ये स्वकीयाविरुद्धच लढावे लागणार असल्यामुळे अर्जुनाने शस्त्रच त्यागले. मात्र श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून कर्माचे महत्त्व समजावले आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. महाभारतात धृतराष्ट्राने सर्व 99 मुले गमावली. युत्स नावाचा एक कौरव पांडवाच्या बाजूने युद्धात उतरला होता. त्यामुळे तो एकमेव कौरव जिवंत राहिला. युत्सचा जन्म एका दासीपासून झाला होता. महाभारत युद्धात अनेक शूरवीर महारथी मारले गेले. एकीकडे 99 कौरव मारले गेले तर दुसरीकडे पांडवांनाही आपले अनेक जण गमवावे लागले. या युद्धात अभिमन्यू आणि अजलमी यांच्यासह अनेक महायोद्धे मारले गेले. पांडवांचा विजय झाल्यानंतर त्यांना हस्तिनापूरची सत्ता मिळाली. महाभारत युद्धाच्या 15 वर्षांनंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय राजेशाही थाट सोडून वनवासात निघून गेले. आपल्या पापकर्मातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी तपस्या करण्याचा निर्णय घेतला. वनात एके ठिकाणी एक आश्रम बांधून हे सर्वजण आगामी जीवन व्यतीत करू लागला. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय 3 वर्षे वनात राहून आपले जीवन व्यतीत करतात. एक दिवस धृतराष्ट्र नदीवर स्नान करणार तेवढ्यात वनवा भेटतो. वनवा पाहून कुंती, संजय आणि गांधारी अत्यंत घाबरतात. आश्रम सोडून धृतराष्ट्र यांना धोका नाही ना हे पाहण्यासाठी सर्वजण नदीकिनारी धाव घेतात. सर्वांनी वन सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंती संजय करतो. मात्र तिघे जण वन सोडून जाण्यास नकार देतात आणि वनव्यात देहत्याग करण्याचा संकल्प करतात. शेवटी या वनव्यात धृतराष्ट्र, कुंती आणि गांधारी पंचतत्वात विलीन होतात. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती पंचतत्वात विलीन झाल्यानंतर संजय हिमालयात निघून जातात. हिमालयात गेल्यानंतर संजय संन्यास घेतात. पुढील सर्व आयुष्य एका संन्याशाप्रमाणे व्यतीत करतात. देवऋषी नारद पांडवांना एकत्र बोलून धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांच्या परलोक गमनाची माहिती देतात. आप्तेष्टांच्या मृत्यूची वार्ता ऐकून पांडवांना अत्यंतिक दुःख होते. ज्या ठिकाणी धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी जाऊन पांडव त्यांची उर्वरित क्रियाक्रम करतात. श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ छान वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.